माल विक्रीचा कायदा 1930. अगोदर थोडक्यात माल विक्री कायद्याबाबतची आपण माहिती पाहू आणि त्यानंतर आपला जो काही मुख्य प्रमुख विचार आहे तो म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन त्याकडे जाऊ. प्रस्तावना. दैनंदिन जीवनात आपण विविध प्रकारच्या वस्तूंची किंवा मालाची खरेदी विक्री करत असतो. आता मालाची खरेदी विक्री म्हटलं की त्यामध्ये दोन व्यक्ती, एक खरेदीदार आणि दुसरा विक्रेता. या खरेदीदार आणि विक्रेत्याबरोबर जो करार केला जातो त्या कराराला माल विक्री करार असं म्हटलं जातं. या करारात काय असतं नेमकं, तर कोणती वस्तू विकणार आहे, केवढ्याला विकणार आहे, कुठल्या ठिकाणी विकणार आहे आणि त्याचप्रमाणे ही वस्तू देताना त्या संबंधीचा जो मोबदला आहे तो मोबदला मिळाल्याशिवाय कोणताही विक्रेता आपल्या जवळील वस्तू खरेदीदारास हस्तांतरित करीत नाही. आणि म्हणून अशी हस्तांतरित करण्याचे किंवा तसे करण्याचे वचन देत असतो त्यास माल विक्रीचा करार असं म्हटलं जातं. आता इथे तुम्हाला दोन बाबी लक्षात येईल. माल विक्री ही प्रत्यक्ष प्रक्रिया वर्तमान काळात होते आणि माल विक्रीचा करार हा भविष्यकाळातील होणाऱ्या व्यवहारासाठी केला जातो. मग हा करार लेखी असतो, तोंडी असतो, अंशतः लेखी असेल, अंशतः तोंडी असू शकतो, कशाही स्वरूपात असू शकतो. माल विक्री सध्या वर्तमान परिस्थितीत आणि माल विक्रीचा कराराच्या अनुषंगाने माल विक्री ही भविष्यासाठी. माल विक्री करार हा दोन व्यक्तींमध्ये म्हणजेच विक्रेता व खरेदीदार यांच्यामध्ये होत असतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे तोच भाग इथे पहा. जेव्हा माल विक्रीच्या करारानुसार विक्रेत्याकडून किमतीच्या मोबदल्यात मालाचा मालकी हक्क खरेदीदाराकडे हस्तांतरित होतो त्या क्षणाला त्यास माल विक्री असे म्हटले जाते. तर माल विक्रीचा करार जो आहे, जेव्हा मालाच्या मालकी हक्काचे हस्तांतर भविष्य काळात काही अटी पूर्ण झाल्यानंतर होणार असते तेव्हा त्यास माल विक्रीचा करार असे म्हणतात. आता इथे निळ्या अक्षराने एक वाक्य लिहिलेले आहे. भारतीय करार कायदा, जे आपण मागील प्रकरण पाहिलेले आहे, मागील व्हिडिओमध्ये त्या संबंधी सविस्तर माहिती पाहिलेली आहे. भारतीय करार कायद्यातील सर्व तरतुदी यांचं पालन करून माल विक्री करार या खरेदीदार आणि विक्रेत्याने केला पाहिजे. कोणत्या तरतुदी पाहिल्या? एक प्रस्ताव मांडणारा दुसऱ्याने स्वीकृती दिली पाहिजे, संमती दिली पाहिजे, ती पण मुक्त संमती दिली पाहिजे. विकणाऱ्याने जो माल विकलेला आहे त्याचा मोबदला घेतला पाहिजे, त्याला आपण प्रतिफल असं म्हणू शकतो. या सर्व बाबी आपण त्यावेळेस पाहिलेल्या आहेत. माल विक्रीचा करार हा अचल वस्तूबाबत होत नाही. उदाहरणार्थ इमारत, जमीन अशा स्वरूपाच्या. तर फक्त आणि फक्त चल वस्तूंच्याच बाबतीत हा करार केला जातो. चल वस्तू म्हणजे एका वस्तूचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे स्थलांतर होऊ शकतोय अशा वस्तू म्हणजे चल वस्तू होय. आता हे चल वस्तू कोणकोणत्या प्रकारच्या आहेत, तर त्याचे तीन कॅटेगरी केलेल्या आहेत. वर्तमान किंवा विद्यमान, भविष्यकालीन किंवा भावी आणि संभाव्य किंवा घटनाश्रित. आता नक्की ह्या प्रकारांच्या ज्या वस्तू आहेत त्या नक्की काय आहेत, कोणत्या आहेत हे आता पाहून. एक, विशिष्ट किंवा निश्चित वस्तू. जी वस्तू विक्रीच्या वेळी विद्यमान आहे म्हणजे अस्तित्वात आहे विक्रेत्याकडे, जिची विक्रेता व खरेदीदार यांना ओळख पटलेली आहे व जिच्या विक्रीबाबत एकमत झालेले आहे दोघांचे, अशा वस्तूला विशिष्ट किंवा निश्चित वस्तू असे म्हटले जाते. या प्रकारच्या वस्तू विक्रीच्या वेळी विद्यमान म्हणजेच अस्तित्वात असतात आणि त्यांची निवड, छाननी, मोजमाप करून त्या वेगळ्या करता येतात. आता त्यामध्ये दुसरा भाग आहे तो म्हणजे अनिश्चित वस्तू. ज्या वस्तू निश्चित नाहीत अथवा अनिश्चित असतात, वस्तू विक्रीच्या वेळी अशा वस्तू अस्तित्वात नसतात. वर्णनाद्वारे किंवा वर्णन आणि नमुन्याद्वारे अशा वस्तूंची विक्री होत असते. उदाहरणार्थ, जर पुढील महिन्यामध्ये एखादा नवीन आयफोन येणार असेल तर आज आपण त्याचा विचार करतो, ते आता उपलब्ध आहे का विक्रेत्याकडे? नाही.
ते अजून येणार आहे अशा वस्तूंना आपण अनिश्चित वस्तू असं म्हणतो. 2. भविष्यकालीन किंवा भावी वस्तू. विक्रीच्या ठरावाच्या वेळी ज्या वस्तू विद्यमान किंवा उपलब्ध नसतात त्या वस्तूंना भावी किंवा भविष्यकालीन वस्तू असे म्हटले जाते. या वस्तू करार झाल्यानंतर तयार किंवा उत्पन्न होणार असतात. उदाहरणार्थ, मला एक फ्लॅट घ्यायचा आहे आणि बुकिंग आत्ताच सुरू झालेलं आहे आणि पोझिशन मात्र 2 वर्षांनी मिळणार आहे. नॅचरली हा जो करार केलेला आहे तो कशा संदर्भात आहे? भविष्यकालीन किंवा भावी वस्तूच्या स्वरूपात. म्हणजे पहा, 2 उदाहरण आपण पाहिलेली, एक मोबाईल आणि दुसरा फ्लॅट. आणि संभाव्य किंवा घटनाश्रित वस्तू. संभाव्य वस्तू म्हणजे अशा वस्तू की ज्यांच्या विक्रीचा ठराव केला जातो त्यावेळी त्या वस्तू विक्रेत्याजवळ उपलब्ध नसतात, परंतु या वस्तू इतर कोणाजवळ तरी उपलब्ध असतात आणि विशिष्ट घटना घडल्यानंतर त्या वस्तू विक्रेत्याजवळ येतात. या वस्तूमध्ये भावी वस्तूंचा समावेश होतो. हा तिन्ही भाग आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. पुढे 5. माल विक्री कराराच्या अटी. माल विक्री कराराच्या अटी 2. एक प्रमुख अट किंवा प्रतिबंध म्हणा त्याला, आणि दुसरी दुय्यम अट. प्रमुख अट किंवा प्रतिबंध म्हणजे कंडिशन आणि दुसरी वॉरंटीज. आता यामध्ये प्रमुख अट कोणती, दुय्यम अट कोणती हे ठरवण्याचे अधिकार जे करार करणाऱ्या ज्या 2 व्यक्ती आहेत त्यांच्यावर ते अवलंबून आहे. मात्र एक निश्चित आहे, या प्रमुख अटीला सहाय्यभूत ठरेल अशी नेहमीच दुय्यम अट त्या करारामध्ये असू शकते. मग त्यामध्ये काय असतं? मालाचं वर्णन, मालाचा नमुना, माल विकण्याच्या विक्रेत्याचे कायदेशीर अधिकार किंवा हक्क, माल खरेदीदार जो आहे, जो मालाची खरेदी करतो त्याच्या गरजा पूर्ण होणार आहेत का, वस्तूचे विशेष गुण काय आहेत, त्या वस्तूची उपयोगिता काय आहे, याबाबतची माहिती, व्यापारी रूढी आणि प्रथा. आणि शेवटचा भाग आपण या ठिकाणी पाहणार आहे आणि ते म्हणजे अदत्त विक्रेता. अदत्त विक्रेता म्हणजे जेव्हा वस्तूची विक्री झाल्यानंतर त्या विक्रेत्यास त्या वस्तूची किंमत मिळत नाही. मी जर एखाद्या व्यक्तीला 10,000 रुपयाचा माल विकला असेल तर त्या वस्तूची किंमत मला अजूनही मिळालेली नसेल तर मी अदत्त विक्रेता. नॅचरली मला कायदेशीर अधिकार त्यानंतर प्राप्त होतात वस्तूची किंमत वसूल करण्याबाबतचे. मित्रो, आतापर्यंत हा आपण थोडक्यात माल विक्री कराराबाबतची माहिती पाहिलेली आहे. हा थेरॉटिकल पार्ट पाहिल्यामुळे नॅचरली तुम्हाला प्रश्नांची उत्तरे शोधायला फारशी अडचण त्या ठिकाणी येणार नाही. प्रश्न क्रमांक 1. भारतीय माल विक्री कायदा किती साली अस्तित्वात आला? व्याख्यामध्येच त्या ठिकाणी दिलेला आहे किंवा नावच दिले 1930 अ. प्रश्न क्रमांक 2. जेव्हा अनेक खरेदीदार जाहीर रीतीने मालाची किंमत ठरवतात. 1. दुसरा भाग. सर्वात जास्त किंमत देणाऱ्या व्यक्तीस मालाची विक्री करण्यात येते तर त्यास काय म्हटले जाते? 10 लोक एकत्र आलेले आहेत, तिथे एक वस्तू आहे आणि ती विकायची ठरवली. प्रत्येक जण बोली बोलतात, त्याला आपण काय म्हणतो? लिलावाने मालाची विक्री. उत्तर ब. प्रश्न क्रमांक 3. जेव्हा मालाची संपूर्ण किंमत ही हप्त्याने दिली जाते तेव्हा त्यास काय म्हणतात? टीव्ही खरेदी केलेला आहे, पैसे रोख नाहीयेत, आपण त्याला सांगितले दर महिन्याला मी हप्त्याने ही रक्कम फेडत जातो, त्याला काय म्हणतो आपण? हायर परचेस अँड इन्स्टॉलमेंट म्हणजेच भाडे कराराने मालाची विक्री. क. प्रश्न क्रमांक 4. माल विक्री कायद्यातील तरतुदीनुसार माल विक्रीचा करार कोणत्या वस्तूंना लागू होतो? तर फक्त चल वस्तूंना, अचल वस्तूंना नाही. इमारत, जमीन यांना लागू होत नाही. ज्या वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे स्थलांतरित होतील अशा
वस्तू. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की उत्तर आपलं आहे अ, चलवस्तू. प्रश्न क्रमांक 5. माल विक्री करारानुसार खरेदीदारास माल ताब्यात घेतलाच पाहिजे अशी स्थिती म्हणजे आदान आणि प्रदान. आदान म्हणजे येणे, प्रदान म्हणजे देणे. विक्रेता करारानुसार खरेदीदाराला माल विकतो, त्याने तो ताबा घेतला पाहिजे. म्हणजेच विक्रेत्याने ते काय केले, वस्तू प्रदान केलेली आहे. म्हणून उत्तर ब, प्रदान योग्य स्थिती. प्रश्न क्रमांक 6. जी वस्तू विक्री कराराच्या वेळी अस्तित्वात असून, म्हणजे अस्तित्वात आहे, अस्तित्वात असून जिच्या बाबत खरेदीदार व विक्रेता यांना ओळख पटलेली आहे व जिच्या विक्रीबाबत दोघांचेही एकमत झालेले आहे अशी वस्तू म्हणजे, आपण भाग वस्तूंचा प्रकार पाहताना पाहिलेला आहे पहा, आणि त्यानुसार आपल्याला निश्चित सांगता येईल. याचं उत्तर आहे क, निश्चित वस्तू. प्रश्न क्रमांक 7. जी वस्तू विक्री कराराच्या वेळी अस्तित्वात नसतात, विद्यमान नसतात, फक्त ते वर्णनाद्वारे किंवा नमुन्याद्वारे तिची विक्री होत असते अशी वस्तू म्हणजे. या संदर्भात मी तुम्हाला आयफोन उदाहरण सांगितलेलं आहे आणि त्याच्या आधारे आपण म्हणू शकतो की अनिश्चित वस्तू, ड हे उत्तर. प्रश्न क्रमांक 8. विक्री कराराच्या वेळी ज्या वस्तू विक्रेत्याकडे उपलब्ध नसतात अशा वस्तू करार झाल्यानंतर तयार किंवा उत्पन्न केल्या जातात अशा वस्तू म्हणजे. या संदर्भात देखील मी तुम्हाला फ्लॅटचं उदाहरण दिलेलं आहे आणि म्हणून अशा वस्तूंना आपण म्हणतो भावी वस्तू, अ. प्रश्न क्रमांक 9. विक्री कराराच्या वेळी ज्या वस्तू विक्रेत्याकडे उपलब्ध नसतात मात्र अशा वस्तू इतर कोणाकडे तरी उपलब्ध असतात किंवा विशिष्ट घटना घडल्यानंतर ती वस्तू उपलब्ध होऊ शकतात अशा वस्तू म्हणजे. घटनाश्रित वस्तू किंवा त्यालाच संभाव्य वस्तू असं देखील म्हटलं जातं. उत्तर आहे ब. प्रश्न क्रमांक 10. माल विक्रीच्या करारातील प्रमुख उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी ज्या अटींची पूर्तता होणे आवश्यक असते त्या अटींना काय म्हटलं जातं. प्रमुख अट, त्यानंतर दुय्यम अट आणि त्यानंतर इतर अटी. म्हणजे आपलं उत्तर आहे क, प्रमुख अट. कंडिशन ज्याला आपण म्हणतो. प्रमुख अटीलाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, कंडिशन. आणि दुय्यम अट म्हणजे वॉरंटी. प्रश्न क्रमांक 11. माल विक्रीच्या कराराचे स्वरूप कसे असते. लेखी असते का, तोंडी असते, अंशतः लेखी आहे का, अंशतः तोंडी आहे का. तर या सर्व प्रकारापैकी कोणत्याही प्रकाराने माल विक्री करार करू शकतात, होऊ शकतो. आणि म्हणून उत्तर आहे ड, वरीलपैकी सर्वच्या सर्व. प्रश्न क्रमांक 12. अदत्त विक्रेता मालावर किंवा वस्तूवर ग्रहणाधिकार केव्हा करू शकतो, बजावू शकतो. ग्रहणाधिकार म्हणजे ग्रहण करण्याचा अधिकार, ताब्यात घेण्याचा अधिकार. मालाची विक्री केलेली आहे, पैसे मिळाले नाही तरच अदत्त विक्रेता ही संकल्पना निर्माण होते. म्हणजे पहिला भाग रोखीने विक्री केली असेल तर अदत्त विक्रेता निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळे मालाची उधारीने विक्री केलेली असेल तरच त्या विक्रेत्याला अदत्त विक्रेता म्हणतात. मग अशा अदत्त विक्रेत्याला मालाची किंमत मिळवण्यासाठी ग्रहणाधिकार बजावता येऊ शकतो आणि म्हणून उत्तर आहे अ. प्रश्न क्रमांक 13. भारतीय करार कायद्यानुसार माल विक्री करारास विक्रेता व खरेदीदार यांनी काय केलं पाहिजे. पुढे दिलेला आहे. संमती दिली पाहिजे का दोघांनी मिळून त्या कराराला, का मुक्त संमती दिली पाहिजे, का बलप्रयोग किंवा वर्जनीय संमती. तर आपण निश्चित म्हणतो संमती दिली पाहिजे. पण भारतीय करार कायद्यानुसार काय म्हटलंय, नुसती संमती देऊन चालत नाही, तर ती कशी असावी, ती संमती स्वेच्छेने असावी. कुणीही त्यावर प्रेशर आणून ती संमती घेऊ नये, बलप्रयोग करून संमती घेऊ नये. तर ती कशी असावी, मुक्त असावी, स्वेच्छेने दिलेली असावी. आणि म्हणून उत्तर आहे ब. प्रश्न क्रमांक 14. अदत्त विक्रेत्यास
वस्तूबाबत कोणते अधिकार प्राप्त होत नाही. वस्तूची अडवणूक करणे तो करू शकतो कारण पैसे त्याला येणं आहे. वस्तू जप्त करतो का? करू शकतो कारण त्याला ते अधिकार आहेत. वस्तूवर ग्रहणाधिकार बजावू शकतो का? हो, निश्चित बजावू शकतो कारण त्याने वस्तू विकलेली आहे आणि त्याचा मोबदला घ्यायला त्याला पूर्ण कायदेशीर अधिकार आहे. मात्र असा मोबदला दंडेलशाहीने, बलप्रयोगाने वस्तूचा ताबा त्याला घेता येत नाही. त्यामुळे तो त्याला अधिकार नाही. क हे उत्तर. प्रश्न क्रमांक 15. माल विक्री करारातील प्रमुख अटींचा भंग झाल्यास निर्दोष पक्षास कोणते अधिकार प्राप्त होतात? पा. माल विक्री करार दोघांमध्ये होतो. विक्रेता खरेदीदार त्या दोघांपैकी कोणीही जर अटीचा भंग केला असेल तर त्यांना सदोष पक्ष असं म्हणतात आणि ज्याने अटीचा भंग केला नाही त्याला निर्दोष म्हणतात. मग या निर्दोष पक्षास किंवा व्यक्तीस कोणते अधिकार प्राप्त होतात? कधी? प्रमुख अटी, कंडिशन्स, नॉट वॉरंटी. कंडिशनचा भंग केलेला असेल तर त्याला हे सगळे अधिकार प्राप्त होतात. अ, ब आणि क मध्ये उल्लेखलेले आणि म्हणून उत्तर आहे ड. प्रश्न क्रमांक 16. माल विक्री करार कायद्यातील कलम 12 उपकलम 2 हे कशाशी संबंधित आहे? तर हे करार कायद्यातील प्रमुख अटी म्हणजे कंडिशनशी संबंधित आहे आणि म्हणून त्याला आपण म्हणतो उत्तर अ. प्रश्न क्रमांक 17. माल विक्री करार कायद्यातील कलम 12 उपकलम 3 हे कशाशी संबंधित आहे? तर निश्चितपणे आपल्याला सांगता येईल हे दुय्यम अटी म्हणजे वॉरंटीशी संबंधित आहे आणि म्हणून उत्तर आहे आपलं बी, दुय्यम अटी. प्रश्न क्रमांक 18. माल विक्रीच्या करारातील एखादे बंधन किंवा अट, काही म्हणा, कंडिशन इतकी महत्वाची असते की ती पूर्ण जर झाली नाही तर करार रद्द करण्याचा अधिकार मिळतो. ज्याने अट किंवा ते बंधन पाळले नाही तो सदोष. मग निर्दोष व्यक्तीला असा करार रद्द करण्याचा अधिकार मिळतो. अशा बंधन किंवा अटीस काय म्हटले जाते? प्रमुख अट, कंडिशन, नॉट वॉरंटी. म्हणून आपलं उत्तर ब. प्रश्न क्रमांक 19. माल विक्री कराराच्या मूळ उद्देशाच्या पूर्ततेसाठी जी अट गौण स्वरूपाची आहे, गौण म्हणजेच काय? दुय्यम, गौण स्वरूपाची असते आणि तिचे पालन झाले नाही तर फक्त नुकसान भरपाई मिळते. परंतु ती अट पूर्ण केली नाही, पालन झाले नाही म्हणून करार रद्द करता येत नाही. अशी अट म्हणजे अ, दुय्यम अट. प्रश्न क्रमांक 20. माल विक्री करार कायद्याच्या कलम 4 उपकलम 1 मध्ये कोणती बाब नमूद केलेली आहे? तर माल विक्री करार कायद्यानुसार कायद्याच्या कलम 4 उपकलम 1 मध्ये माल विक्री कराराची व्याख्या नमूद केलेली आहे. त्यामुळे उत्तर आहे आपलं ब. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा. या संदर्भात आपले काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि तुमचे जे काय मला रिप्लाय येतात त्या रिप्लायाबद्दल मी सर्वांना धन्यवाद करू इच्छितो. आणि त्याचप्रमाणे अनेक जणांचे असे प्रश्न आहेत की बँकिंगच्या आम्हाला नोट्स पाहिजे आहेत सर, कॉस्टिंगच्या पाहिजे आहेत, इतर विषयाच्याही पाहिजे आहेत, परंतु वेळेअभावी सर्वांना त्या सर्व विषयाच्या नोट देऊ शकत नाही. परंतु मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे की तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त विषयाच्या जास्तीत जास्त मटेरियल, माहिती ही पोचावी यासाठी माझा प्रयत्न निश्चित राहणार आहे. कारण मला पूर्ण कल्पना आहे दिवस फार कमी आहेत आणि परीक्षा अतिशय जवळ आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला साहजिकच वाटणं आवश्यक आहे की नाहीये आम्हाला सर्व विषयाच्या नोट्स आमच्या समोर असाव्यात की जेणेकरून आम्हाला सर्वांचा अभ्यास करता यावा.
परंतु काही परिस्थितीमुळे तुम्हाला त्या सर्व नोट्स त्या ठिकाणी वेळेअभावामुळे देता येऊ शकत नाही, त्याबद्दल क्षमस्व. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत जास्तीत जास्त मटेरियल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा निश्चित प्रयत्न राहणार आहे. कारण हे सर्व मी जे करतोय ते फक्त तुमच्यासाठीच. धन्यवाद.